मित्रांनो, मी अमोल सर, संचालक स्पार्कल सायन्स अकॅडमी तुळजापूर। आज आपण जे विद्यार्थी 8वी 9वी 10वी 11वी 12वी मध्ये असतील किंवा जे विद्यार्थी एमएसटी सीईटी नीट जेईची तयारी करत असतील त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या एका कॉमन प्रॉब्लेम वरती आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। पालकांना तुम्ही ऐकलं असाल की विद्यार्थी अभ्यास करतात, तासनतास अभ्यास करतात, पण त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की सहज पाठांतर होत नाही किंवा जे काही पाठ केलेलं आहे ते लक्षातच राहत नाही। तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये त्यांची काही चूक नसते, कारण 8वी 9वी 10वी पर्यंतचा जो काही पाठ्यक्रम असतो तो एवढा कमी पाठ्यक्रम असतो की शेवटच्या 2 महिन्यामध्ये परीक्षेच्या पूर्वी विद्यार्थी काय करतात, गाईड्स मधले प्रश्न उत्तर वाचून पेपरला जातात, 90% मार्क मिळवतात व त्यानंतर ज्यावेळेस ते 11वी 12वी मध्ये येऊन इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी म्हणा यासारख्या परीक्षेची तयारी करत असतात, त्यावेळेस त्यांना मग तिथे खरे अडथळे यायला चालू होतात। मग त्यासाठी पर्याय काय, तर लक्षात ठेवा, पाठांतर सोडा, पोपटपंची सोडा आणि कन्सेप्ट समजून घेऊन अभ्यास करायला चालू करा। कन्सेप्ट समजून घेणं म्हणजे काय करणं, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असाल तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला 3 तासाचा चित्रपट लक्षात राहतो पण 3 ओळी त्यांना पाठ होत नाही। मग याचा प्रॉब्लेम काय आहे, तर ह्याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की विद्यार्थी जे बघतात, जे अनुभवतात ते विद्यार्थ्यांना काय त्यांच्या डोक्यामध्ये लक्षात राहतं, बट जे वाचतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही। म्हणून आपण काय करायचं, जे काय आपण शिकतो, लक्षात ठेवा आपली पहिली सगळ्यात मेथड आहे व्हिज्युअलायझेशन। जर लक्षात ठेवा, जर तुमच्या पाल्याला जर पाठांतर होत नसेल तर त्याला व्हिज्युअलायझेशन करायला शिका। व्हिज्युअलायझेशन करणे म्हणजे काय, जे आपण शिकलेलं आहे, एखादा विज्ञानाचा प्रयोग असेल किंवा एखादी ऐतिहासिक घटना असेल तर त्याच्यात जे काही चित्र असेल ते डोळ्यासमोर उभा करायला शिका, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी विसरणार नाही। त्यानंतर सगळ्यात दुसरी जी मेथड येते ती आहे ऍक्टिव्ह रिकॉल। म्हणजे तुम्ही असं समजा तुमचा पाल्य 1 तास अभ्यास करत आहे, तर 1 तासामधलं 50 मिनिट अभ्यास केला की शेवटचे 10 मिनिट त्याला स्वतःला रिकॉल करण्यासाठी द्या। रिकॉल करणे म्हणजे काय, जे काही 10 मिनिटांमध्ये आपण शिकलेलो आहोत, लक्षात ठेवा, जे काही आपण 1 तासामध्ये शिकलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टी 10 मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःला एक्सप्लेन करणं। म्हणजे आपल्या एखादा बहीण असेल, भाऊ असेल किंवा पालक असतील किंवा कुणी नसेल तर आरशासमोर जाऊन आपण त्या स्वतः काय करणं लक्षात ठेवायचं, आरशासमोर जाऊन एक्सप्लेन करणं, कारण तिथं आपल्याला खरी आपली कमकुवत बाजू समजते। त्यानंतर सगळ्यात शेवटची मेथड इथे लक्षात ठेवा, रायटिंग प्रॅक्टिस। लिखाण एवढं आवश्यक असतं। आजकाल जर तुम्ही बघितला तर आपल्या पाल्याला लिहिण्याचा कंटाळा आहे, त्याला अभ्यास कर म्हणलं की तो काय करतो, सरळ पुस्तक घेणार, गाईड घेणार आणि वाचत बसणार। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे वाचतो ते फक्त 10% लक्षात राहत असतं, किंवा तुम्ही ऐकलंही असाल एकदा लिहिणं म्हणजे 10दा वाचणं। पण जो काही त्याला पाठांतर करत आहे किंवा जो काही अभ्यास करत आहे, अभ्यास केल्यानंतर त्याला रफ वहीमध्ये ते लिहायला शिकवा, कारण ज्यावेळेस लिहिताना त्याला अडथळा येईल, खरा त्याचा तो प्रॉब्लेम असेल त्यालाही समजेल। या जर तुम्ही सर्व गोष्टीचा जर आजपासूनच जर प्रॅक्टिस करायला जर चालू केलात, व्हिज्युअलायझेशन करायला चालू केलात, रिकॉल करायला चालू केलात, रायटिंग प्रॅक्टिस करायला चालू केलात, तर येणाऱ्या लक्षात ठेवायचं 8 ते 10 महिन्यामध्ये तुम्हाला याचा उत्तम असा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल। धन्यवाद।